झी 24 तास एक पाऊल पुढे। आगीसारख्या घटनेपासून जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अग्निशमन विभागावर असते। मात्र आधुनिक यंत्रसामुग्रीची कमतरता आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागपूरच्या अग्निशमन विभागापुढे अनेक समस्या आहेत। झी 24 तासच्या रियालिटी चेकमध्ये ही गंभीर बाब समोर आली आहे। धूळखात पडलेली जुनी उपकरणं, अग्निशमन दलाच्या कित्येक वर्ष जुन्या गाड्या, आपत्कालीन नियंत्रण कक्षात पडून असलेली साधन सामुग्री आणि 2-3 वर्ष वापराविना पडून असलेल्या नव्या कोऱ्या करकरीत अग्निशमन दलाच्या ताफ्यातल्या या गाड्या। ही सगळी दृश्य आहेत नागपूरच्या अग्निशमन विभाग कार्यालयातली। गेल्या काही वर्षात राज्याच्या उपराजधानीचा झपाट्याने विकास झालाय। शहरात ठिकठिकाणी टोलेजंग इमारती पाहायला मिळतायत। जवळपास 800 बहुमजली इमारती शहरात आहेत। मात्र या इमारतींमध्ये आगीसारखी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास नियंत्रण मिळवण्याकरता लागणारी साधन सामुग्रीच अग्निशमन विभागाकडे नाही। नागपूर जे आज सध्या हाय डेव्हलपमेंटमध्ये आहे, इकडच्या अग्नी जर आग लागली तर ती विझवण्यापुरता त्यांच्याकडे काही इक्विपमेंट मला दिसण्यात आले नाही। तर टॉल बिल्डिंग जे आहेत तेवढे मोठे लॅडर्स तिकडे मला कुठेही दिसण्यात आले नाही। काही गाड्या उभ्या होत्या पण त्या नवीन कोऱ्या करकरीत घेतल्या होत्या। तर त्यांना जेव्हा विचारलं की या गाड्या कधी घेतल्या आहेत तर ते 2-3 वर्ष आधीच घेतल्या आहेत पण अजूनपर्यंत त्यांना बाहेर काढल्या नाही असं ते सांगतात। अग्निशमन विभागाकडे असलेल्या 34 पैकी 10 बंब गाड्या निकामी असल्याची कबुली मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे। शिवाय वाढत्या शहरीकरणामुळे फायर स्टेशन वाढवण्याची आणि रिक्त कर्मचारी पद भरण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे। एक वाठोड़ा जो है नवा फायर स्टेशन बन रहा है और एक हमारा पाचपौली जो है वो भी बना हुआ है, मगर जो थोड़ा हमारे पास जो है फायर पर्सनल जो है कर्मचारी का शॉर्टेज होने की वजह से वो अभी फंक्शनिंग नहीं है। और गाड़ियाँ भी देखेंगे वैसे 34 गाड़ी है जिसमें 24 वाटर टेंडर हमारे जो है वर्किंग कंडीशन में है। उसके अलावा एक स्नॉर्कल है जो 15 मीटर की हाइट तक जाता है और हमने अभी प्रपोजल जो स्टैंडिंग में भेजा है। नागपूरच्या महापौरांनी मात्र याबाबत सरकारी उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय। नवीन याच्यामध्ये सर्व महानगरपालिकेच्या आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये असलेल्या फायर इक्विपमेंट्स आणि फायर इन्स्टिंक्शन्स जे आहेत याच्या बाबतीतलं व्हेरिफिकेशनचं देखील काम फायर डिपार्टमेंटने आता सुरू केलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून जी मरगळ होती ती थोडीशी या इन्सिडेंट्समुळे झटकल्या गेलेली आहे आणि डिपार्टमेंट देखील मोठ्या प्रमाणात कामाला लागले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल असतं, मात्र अपुरा कर्मचारी वर्ग, बंद बंब गाड्या आणि मोजके फायर स्टेशन्स यामुळे नागपूरकरांची सुरक्षा सध्या तरी रामभरोसेच म्हणावी लागेल। या अग्निशमन विभागात जितकी अपुरी यंत्रसामुग्री आहे तितकेच कमी मनुष्यबळ आहे। पण इतक्या महत्त्वाच्या प्रश्नावर आजपर्यंत पदाधिकाऱ्यांकडे लक्षच दिलं नाही। त्यामुळे महानगरपालिका अग्निपरीक्षेत सपशेल नापास झाली असं म्हटल्यास वावगं होणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी 24 तास, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।